सगळे आज प्रोटेस्ट जालो व्हडलो सारको. वी आर इन डेमोक्रेसी, एवरीबडी हॅज अ रायट टू प्रोटेस्ट. पूण ज्या प्रोटेस्टरांनी प्रोटेस्ट केला ते कितल्यांनी पॉलिसी वाचले तो एक प्रश्न आसा. इम्पॉर्टंट आसा की जे स्वताक तज्ञानीक समजतात, हू आर थिंकिंग दॅट दे नो एवरी सब्जेक्ट, should first know that we are sticking to our word of saying it is a tourism jetty policy. Jetty policy only meant for tourism activities. In the policy there is no mention of coal, there is no mention of fishing and allied services. हे कोण स्टोरी तयार करतात पळय ते गोंयच्या लोकांक दिशाभूल करतात. आमी लिगॅलिटी इन दॅट हाडूंक सोदतात, हांकां ही लिगॅलिटी जाय काय नाका हो प्रश्न पडटा. अँड वी आर व्हेरी क्लियर. मिनीट वी हॅव केप्ट दॅट पॉलिसी वयल्यान आयच्यान आनी एक 15 दीस अप टू 31 ऑक्टोबर वी हॅव केप्ट दॅट फर्दर ड्राफ्ट ऑफ द पॉलिसी ओपन टू द पब्लीक टू कम अँड शेअर देअर सेंटिमेंट्स एवरीथिंग. इंग्लिशीनूय दवरल्या, तांकां कोंकणीची मागणी आशिल्ली, कोंकणीची मागणी ताका ओके केल्या. वी हॅव केप्ट इट ओपन प्लस 15 दीस आनी ओपन दवरल्या. ज्या लोकांक आज येवन तांणी थंय तें केलां, इट इज पार्ट ऑफ डेमोक्रेसी. एवरीबडी हॅज अ रायट टू रेज देअर वॉयस. माय रिक्वेस्ट इज टू फर्स्ट अंडरस्टँड द पॉलिसी. गोंया खातीर कितें बरें करता जाल्यार ताका सपोर्ट करा. आज संवयूच जाल्या, कितेंय धरलें जाल्यार हें करप, अपोज करप. पयर वॉटर स्पेस रेग्युलेट करून गेले, थंय कॉर्पोरेशन कोण सांगलें. देन वी हॅड टू क्लियर दॅट. Government today is very clear that we need to get our things in a very clear functioning manner. Amka जो threat asa for Goa tourism in terms of neighboring states, we have to get our act right. आणि जे कोण हांगा बोवाळ मारता तांकां सगळे स्टेक होल्डर्स तांणी समज बरयल्ले आसा, इफ दे हॅव गिवन देअर सजेशन्स, ऑब्जेक्शन्स, पोस्ट द नंबर डेट वी विल बी टॉकिंग टू ऑल स्टेक होल्डर्स. दिस वी आर रिपीटेडली बीन टॉकिंग. वी हॅव बीन स्पीकिंग टू एवरीवन अँड वी आर व्हेरी क्लियर अँड ट्रान्सपरंट ऑन दीस. जे लोक हांगा कोपजांव करपाक सोदतात ऑर इल्ले तुमचे मिडिया रिपोर्टर सद्या इन्स्टिगेट करूंक सोदतात, तांचो हांव कांयच उलोवंक सोदना सद्या. कित्याक पीपल हॅव लव फॉर गोवा, वी नीड द पॉलिसी रायट. अँड पॉलिसी इज मेंट ओनली फॉर टुरिझम एक्टिविटीज बेस्ड ऑन दोज टुरिझम जेटीज विच आर एक्झिस्टिंग. सो नवी जेटी बांदतले, खंय पंचायत गांवान घेता आनी सांगता आमची नाका, आमी उलोवंकूच ना. आनी जेटी बांदपाची न बांदपाची आमचो अधिकार न्ही, हो कॅप्टन ऑफ पोर्ट्साचो अधिकार. सो वेर आर वी गेटिंग इन टू दीस? I think we are very clear. We are sticking to our point. We are very clear that this policy is an objective meant to get things in a legal frame. सांता मोनिकार सांचे कितें तुमकां मिडिया भावांक लास्ट टायम सांगलें. सांता मोनिकार सांचे कितें जाता तें वचा आनी पळयात म्हणून. बोटिंगाचे थंय कितें जाता तें पळयात. इलिगल गायडांक काडटलेत आमी. आय एम स्टँडींग विथ इट. Kite touts who are doing this framework, if required on the back end, we are very clear. We are going to clear this. And the मुख्यमंत्र्याकडे उलयले आमी. JT policy is meant for tourism. Let me repeat, and nothing else. आणि कोण हातून दिशाभूल करता तांकां हो प्रश्न विचारत आनी पॉलिसी वाचल्या आनी खंयच्या हातून कोळसो भरयला आनी खंयच्या हातून फिशींग भरयल्या ह्याच मनशांक विचारा जे थंय उबे रावले आनी बोळा मारतात ते. तांणी बरोवचें. वी आर रेडी टू लिसन टू देम. वी आर रेडी टू टॉक टू देम. पूण बोवाळ मारपा खातीर रस्ते केलो, हे केलो, डेमोक्रेसी करूं न्ही तांकां. बट वी आर क्लियर, वी आर ट्रान्सपरंट अँड वी आर अकाउंटेबल टू आवर पीपल ऑफ गोवा अँड वी विल स्टँड बाय इट. आरजी पार्टी टोटल आक्षेप केला. मिसगाईड करता म्हणटा लोकांक. आरजी इज एवरी पार्टी हॅज इट्स ओन थिंग. आरजीक जाय एम्प्लॉयमेंट तयार जाल्ले. आरजीक जाय कोण तरी वता आनी व्हिडिओ काडटा तुमचो कानोळे त्रास जाता, इलिगल टाउट्स. हे टाउट्स आमी क्लियर करता मरे. आतां रावात मरे बरोबर. हांकां राजकारण करपाचें आसा अवश्य करूं न्ही. आरजीन आज 6 म्हयने जाले कितें केलें? आय डोंट वॉन्ट टू आस्क एन क्वेश्चन. इट इज देअर वे ऑफ आस्किंग थिंग्स. वी वील आन्सर देम. पूण लॉजिकल आरजीक पयलीं सांग पॉलिसी वाच. आनी ते कोण उलयतात पळय तांकां सांग ते खंयचे जे इश्यूज मिसगायड करपाक ते खंयचे इश्यूज आसा ते आरजी कडेन स्वताचे कोण उलयल्या तांकां विचारात. खंयचे पॉयंट्स मिसगायड करपा सारकेले गोंयकारांक आसा ताकयात म्हणून. आरजी बिरजी हे सगळे येवन उलयतात पळय. एक वाटेन बोवाळ मारता की एम्प्लॉयमेंट जाय म्हणून, एक वाटेन बोवाळ मारता की इलिगॅलिटी चल्ल्या. इलिगॅलिटी क्लियर करतले, एम्प्लॉयमेंट तयार करतले, पॉलिसीज जाय. आनी पॉलिसीचे आड घालपाक येतात. हांकां गोंयचो मोग आसा आनी गोंयकारांचो मोग आसा. देन दे हॅव टू बी विथ अस. They are welcome to put their suggestions, and whoever has got genuine suggestions, we will call upon them, talk to them, and tell them what is the intent of this policy, which is already told in English. तांणी कोंकणी मागिल्ली, आमी कोंकणीय केली. मराठीन सांगली तेय केले. सो आय थिंक भाशेन सगळे दिल्ले आसा. सगळ्यांक वाचून आपले विचार घालून 31 ऑक्टोबर पर्यंत आमी वाडयल्या. ताज्या मागीर जे कोण स्टेक होल्डर आसा तांचे कडेन आपण आमी उलयतले. मनोज परब हे करता दिसता तुमकां, मिसगायड करता लोकांक. हांव कोणाचेच ब्लेम करना. एवरीबडी हॅज अ रायट टू टॉक. पूण जे कोण उलयतात एज अ पार्टी ऑर एज अ इंडिव्हिज्युअल शूड रीड द पॉलिसी. आनी तातूंत कोळसो आनी फिशींग आनी खंय घालत तें दाखोवपाची गरज आसा. दीस इज अ पॉलिसी मेंट ओनली फॉर टुरिझम एक्टिविटीज. दॅट ऑल्सो तुमकां 4 जेटी 5 जेटी ज्यो आयडेंटिफायड आसात ताका वी वील स्टीक टू इट. बट वी वील रेग्युलेट
what is irregulated as far as services, because it is affecting the tourism sector in the state. We will define it very clearly. We will take your views, we will do it. But we are very clear on the policy. हांगा लिपोवपाचें कांयच ना. जे कोण मिसगायड करता तांकां आमी वेलकम करतले, तांकां आपयतले की कितें आसा तें प्रेजेंटेशन परत दितले, बट वी विल हॅव अ इंटरेक्शन विथ देम इन स्पायट ऑफ दे वॉन्टिंग टू मिसगायड. कित्याक मिसगायड घेवपाचोच समज हेतू आसा जाल्यार हांव त्या मनशांक कांयच करूंक शकना. पूण समज दे नो दॅट द पॉलिसी इज रायट, देन दे हॅव टू बी विथ अस टू एन्श्युअर दॅट द पॉलिसी कम्स रायट, illegalities are stopped and the right employment is created. काँग्रेसी आरोप केला की 30% कितें कमिशन काँग्रेसीक विचार मरे, काँग्रेस जे सांगता, काँग्रेसीन कितें ट्वीट केला न्यू टुरिझम सर्विसीस सीझन सुरू जाता थंय आसा. जे सर्विसीस बंद जाल्ल्यो तातूंत आमी ऑलरेडी चालू केल्यो करपाक, त्या हाका दे हॅव टू सपोर्ट अस. ते बसून ते ट्वीट कॅबिनान बसून करता पळय, लेट देम फर्स्ट कम एंड मीट अस. आतां 6 महिने जाले, आय हॅव नॉट फाउंड अ सिंगल काँग्रेस फेलो, नायदर द MLA nor whoever, to come and ask us what we are doing. Let them come and let them talk to us. We will tell them what we are doing. शापोरा जेटी तुका समावेश तेतून ना शापोरा बिपोरा तुम्ही आता जेटी नाका त्यो घेतात. वी आर ते म्हणटा प्रोटेस्टर्स म्हणटा शापोरा जेटी आनी हांवें आयकलां प्रोटेस्टरांचे की दर्याचे रामपोणकारांक त्रास जातले म्हणून. रामपोणकार खंय आयले आतां दर्यान आमच्या जेटी कडेन. आमी जेटी सांता मोनिका, बिट्टोणा, कॅप्टन ऑफ पोर्ट्स, बेतीम हांगा तुका कितें चलता, एक्टिविटीज चालू आसा त्यो रेग्युलेट करता, ताका पॉलिसी जाय. कितें प्रॉब्लेम, लेट देम स्पीक आउट न्ही. पूण उठता सुट्टा तो जेटी बांदतले ती पॉलिसीन येतली, आमी जेटी आसा त्यो उलयतात. आनी तुमचे सुझाव दियात मरे, तुमचे सजेशन दिया, वी रेडी टू डिस्कस विथ यू. बट डज नॉट मीन दॅट यू मिसगायडिंग द पीपल हुएवर दीस पार्टीज हू आर ट्रायंग टू स्प्रिंग अप फॉर पॉलिटिकल आयडेंटिटी or who think that they can create some news. I am here to very clearly stand when I take up a subject. हांव वाचले आनी उलयल्या शिवाय उलयना. तांकां पयली पॉलिसी वाचूनी आय विल इन्वायट देम फॉर अ मिटींग पोस्ट 31st ऑक्टोबर, विच इज द लास्ट डेट आफ्टर द एक्सटेंशन ऑफ दीस पॉलिसी, ताजी व्ह्यूज घालपाक. आज गोंयकारांक एकूच जाल्लें आसा, सगळ्यांक न्ही, हे फ्यू पीपल आयदर दे हॅविंग आयडेंटिटी क्रायसीस और सेकंडली दे वॉन्ट टू ऑपोज फॉर द सेक ऑफ ऑपोजिंग. आणि कोणे पॉलिसी वाचल्या तुम्ही मिडिया तांकां विचारा, पॉलिसी वाचल्या खंयच्या हातून घाल्ले आसा कोळसो, खंयच्या हातून घाल्ले आसा फिशींग, खंयच्या हातून घाल्ले आसा शापोरा जेटी, खंय घाला ते मातशें दाखय सांग आमकां. आणि हेच ताका समज भंय आसा घालूनी मरे हातून रायटिंगान की आमकां भंय आसा शापोरा आसतली काय ना, वी विल रिप्लाय देम. पूण मिसगायड करपाची नवी चालना जी सुरू जाल्या, इट इज नॉट ओन्ली जेटी, एवरीथींग. इफ यू सी अ मुवमेंट, नॉलेज डेस्टिनेशन गोंयांत जाय आशिल्लें, खंय तरी IIT चालू जावपाक घेतली. गोंयांत IITची गरज आसा. वी हॅव बीन वोकल ऑन इट. IIT अपोज, कित्या खातीर अपोज? नॉलेज नाका, नॉन पॉल्युटिंग नाका, सगळ्याक अपोज. दीस इज अ न्यू फ्लेवर ऑफ दीस सीझन. म्हणजे नव्या क्वॉर्टराक सीझन जावच्या पयलीं गोवन्स हॅव कम विथ द फ्लेवर ऑफ ऑपोजिंग. ऑपोज करचें, आय एम ऑल्सो विथ देम, वी अंडरस्टँड. पूण जे गजाल ऑपोज करपाची ती करची, नाल्यार ही समजून घेवची. आतां हो ऑपोज तुमी मोडून कशें काडटले, तांकां कशें समजयतले, तुमकां दिसता ते समजून घेतले काय? वी हॅव कम विथ अ व्हेरी क्लियर पॉलिसी आणि रुल्स आमी पेटीत काडून आमी थंय एज अ डॉक्युमेंट डायरेक्ट नोटिफाय करूं ना. आमी लोकांक पब्लीक कित्याक दिली, सो दॅट दे कॅन शेअर देअर व्ह्यूज. पयले 15 दिसांक काडले, तांणी सांगलें वाडय, आमी आनी 15 दीस वाडयले. तांणी सांगलें आमकां इंग्लीश आनी मराठी आनी कोंकणी कितें जाय, भाशेन चेंज जाय, ती करून दिली. वी आर गिवींग वॉट दे नीड अँड वॉट दे वॉन्ट. लास्ट उरले आतां काल आमी तांकां सांगलें आनी 15 दीस दी, कित्याक कोणाचे आनी विचार उरले ते मांडून दी. But coming and agitating, so Abhijit Prabhudesai is going and misguiding the people. I will make a charge on him directly. Let him tell me in the policy that I वाचले जाल्यार खंय कोळसो आनी खंय फिशिंग आसा काय म्हणून. हो भुरगो जो आशिल्लो, I thought he was taking up good issues of the state, but I think he is also getting misguided or being pressurized to take up issues which are not in the interest of the state, or he is in tune with the illegalities which are happening. This is my clear charge on that boy. Because till now I had a faith की this type of people are required. पण ह्या येता ते दिशाभूल करपाक, आनी ह्या अभिजिताकूय हांव आपोवपाचो आसा, उलोवपाक आनी अंडरस्टँड करपाक. ताणें येदे व्हडलें चित्र जें काडलां गोंयचें ऑन द पॉलिसी, खंयच्यान ताणें काडलें काय म्हणून, घरा बसून काडलें काय पॉलिसी वाचून काडली काय म्हणून. They have a fear in their mind. ते पत्ते तेच सांगता. पळय, मिडिया तर्फे तुमकां रिक्वेस्ट आसा, दे आर ऑपोजिंग, इट इज अ करेक्ट थिंग, दे हॅव अ थॉट, इट इज रायट, लेट देम ऑपोज. बट आय एम सेईंग ज्यांनी पॉलिसी वाचल्या तुमी वाचून मागीर ऑपोज करा मरे. तुमी ऑपोज करपा खातीर करतात. आता कोणे पॉलिसी वाचले हे सगळे हातून, आणि पॉलिसी वाचले जाल्यार परत परत कोळसो आनी फिशींग खंयच्यान येवंक लागले. पॉलिसी डॉक्युमेंट तुमचेय मिडिया भावांक मागता, ऑनलायन घाल्ली आसा, वाचात. आणि म्हाकाय सांगा नजरेर हाडपाक की कोळसो घाला आनी कितें घाला, आमी जेटी बांदतले, खंय बांदतले म्हाका सांगात. आमी आसा ते रेग्युलेट करता बिझनस. आणि त्याच खातीर वी आर सेईंग शेअर युअर व्ह्यू, शेअर युअर ऑपोजिशन, शेअर युअर थिंग ऑन अ ईमेल. तुम्ही मिडिया घेता, सगळे सांगता, दिशाभूल करपाचें उलयता. बरय मरे दिशाभूल करता म्हणून.
तुमकां सगळ्या मिडियांक घेवनूच तांकां स्टेक होल्डर्सांक आपोवन आय वील हॅव अ व्हेरी ओपन डिबेट ऑर नॉट अ डिबेट अ डिस्कशन with these stakeholders clarifying their doubts. If they have some good suggestions, we will incorporate in the policy. हांवें तांकां पयर सांगलां तुमकां जेटी पॉलिसी जावं ती टुरिझम जेटी पॉलिसी करता टॉपिक So you spoke about three. नाही आय एम सेइंग सिंपल जेटी पॉलिसी इज गिविंग वाईड स्कोप मरे वी विल कॉल इट अ टुरिझम जेटी पॉलिसी तुम्ही घालात की ती जेटी पॉलिसी तुम्ही नेम इट एज टुरिझम जेटी पॉलिसी वी विल नेम इट एज टुरिझम जेटी पॉलिसी टेक न्ही आता टुरिझम जेटी पॉलिसीन कोळसो आनी नुस्तें येतलें ना मरे आता दियात मरे चेंजीस वी विल टेक इट वन ऑफ दोज फेलो सेड हें घे आमी घेतलें आनी कोणें सजेशन बरी सजेशन घेवपाकूच पॉलिसी ओपन दवरल्या अँड वी वेलकम गुड सजेशन्स बट ऑपोज करपाक कोण म्हणटा दिशाभूल करता कोण म्हणटा मिसगायड करता कोण म्हणटा कोळसो काडटा कोण म्हणटा नुस्तें मारतले कोण म्हणटा रांपोणकार भाव अरे हांगा खंयच्यान खंय स्टोरी पावल्या म्हणजे कितेंय पॉलिसी काडली वाचल्या शिवाय उलोवप दिस इज बिकम अ थिंग ऑफ सम पीपल हू आर लुकिंग फॉर आयडेंटिटी आयदर इन एज अ पॉलिटिकल आउटफिट or maybe for themselves as some activists. I welcome activists who take up genuine issues of Goa because we have to understand where we go wrong. But जी गजाल इलिगॅलिटी खातीर सारकी रेग्युलेट करपाक घेतल्या ताज्या खातीर कोण त्रास करता आमी आयकून घेवचे ना मुख्यमंत्र्या कडेन उलयला आनी तुमकां परत मागता ह्या जेटीचेर जांचे जेन्ना धंदे असतात तेन्ना वेवसाय कशे इरेग्युलेटेड जातात कितें प्रॉब्लेम जाता तुमी वचून पळयात स्वता पळयात सीझन सुरू जाला आनी सांजचे सांता मोनिका कडेन कितें जावंक लागता तें पळयात इलिगल टाउट कितें करतात तें पळयात आतां इलिगल टाउट काडटा आमी सो तुजे बिचा वयले काडटा तुजे रस्त्या वयले काडटा कदंबा बस स्टँडा वयल्यान काडटा कजिनो कडल्यान काडटा ही ड्रायव्ह आमी सुरू केल्या मागीर तुमकां नाका हें केल्लें म्हणजे तुमकां इलिगॅलिटी केल्ली जाय हे ते एक्टिविस्टांक So the minister is clear that it is a tourism jetty policy. I am very clear. If they want, we will call it a tourism jetty policy meant for only tourism activities which are related to this boating, which are there on the jetties, which is there. आता हातूनच तांकां आसा वी विल कॉल देम टू देम Okay, one more thing. तांकां परत प्रेझेंटेशन दितले आमी त्या मेन कोणे कोणे घाल्या इन्क्लुडींग दीस पीपल हू हॅव पुट लेटर्स जितल्यांनी लेटर्स घाल्या तितल्यांक जे कोण रस्त्यार सुद्दां उलयले आनी लेटर्स घालून ना आय वुडंट आयडेंटिफाय बट पीपल हू हॅव पुट अ ईमेल इन विच एवर लँग्वेज दे हॅव पुट दे फेल्ट इट इज गुड अँड रेड इट इन द लँग्वेज वीच दे फेल्ट वी विल कॉल ईच वन ऑफ देम टॉक टू देम ऑन अ कॉमन फोरम टेल देम वॉट द जेटी पॉलिसी इज अबाउट क्लियर देअर डाउट्स दॅट दिस इज ओनली मेन टू रेग्युलेट I am repeating, this is meant to regulate activities which are right now irregulated. Sir, but one more thing is that Karanjale fishermen, थिंगा ते बोट हे मात ते कशे येयले तुम्ही परमिशन दिले तांकां पळय आमी खंयचीच परमिशन बट ते इलिगॅलिटी कशी चलता इलिगॅलिटीज कांयच ना हातूंत हांवें वॉट आय एम मेड टू अंडरस्टँड वॉट आय एम मेड टू अंडरस्टँड इज NIWS द पीपल हू आर देर ऑन द जेटी आय मीन हू आर देर ऑन द बीच तांणी एक्टिविटी ही घेतल्या थंय ट्रेनिंगाक आणि त्या बाबुशा कडेन उलयला मे बी इन द नेक्स्ट कपल ऑफ डेज वील बी गोईंग ऑन द बीच चॅकिंग वॉट इट इज तातूंत टुरिझम परमिशन दिवपाचो संबंदूच येना कितें जालें जाल्यार वी वील चॅक अप थँक्यू